नमस्कार मित्रांनो, आज आपण CTETसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजीचे 50 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे 100% एक्झाममध्ये रिपीट होतात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. एक, बालकाच्या सर्वांगीण विकासात कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे सर्वांगीण विकास. डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर गुणात्मक बदल. पीआयजे यांच्या मते 7 ते 11 वर्षातील टप्पा कोणता? तर कॉन्क्रीट ऑपरेशनल. कोहलबर्ग यांच्या मते ऑबिडियन्स अँड पनिशमेंट कोणत्या स्तरात येते? ते उत्तर आहे प्री कन्व्हेन्शनल. इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे मुलांमध्ये फरक असणे. शिक्षणातील रेनफॉरेसमेंट म्हणजे काय झालं? तर बक्षीस किंवा प्रोत्साहन. म्हणजे काय? रेनफॉरेसमेंट. थॉर्नडिकचा लॉ ऑफ इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर परिमाणावर आधारित शिकणे याच्यावर आधारित आहे. काय? लॉ ऑफ इफेक्ट. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट JDP हा सिद्धांत कोणी लिहिला? हा सिद्धांत लिहिला वायगोत्स्कीनी हा सिद्धांत लिहिला. मुलांच्या शिकण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता? तर अनुभवात्मक शिक्षण. ज्याच्याने मुलांचा सर्वात चांगलाचा मार्ग मानला जातो. बालकाचे वर्तन नियंत्रित करण्यासाठी काय गरजेचं आहे? त्याचं उत्तर आहे समजावणे. बालकाला नियंत्रित करण्यासाठी त्याला नीट समजावं लागतो. ग्रोथ म्हणजे काय? तर शारीरिक बदल. ज्याच्यामध्ये शारीरिक बदल होत राहतं, म्हणजे त्याचा अर्थ काय होतं? ग्रोथ होत राहतं मुलांमध्ये. नेटिव्हर म्हणजे काय? अनुवंशिकता. न्यूर्च्युअर म्हणजे काय? तर वातावरण आणि संस्कार जे मुलांमध्ये आपण घडवतो. मुलांचे शिकणे कसे असते? तर सक्रिय असते. मुलांचे शिक्षण कसं असते? तर सक्रिय असते. समावेशक शिक्षणाचा उद्देश तर सर्वांना समान संधी, म्हणजे प्रत्येक मुलाला समान संधी भेटणे म्हणजे काय? समावेश शिक्षणाचा उद्देश सर्वांना समान संधी होय. स्कॅफोल्डिंग कोणाशी संबंधित आहे? तर सहाय्य देणे याच्याशी संबंधित आहे स्कॅफोल्डिंग. मुलांची भाषा विकसित होते. कशामुळे होते? समाजाशी संवादातून. जेव्हा मुलं जास्त संवाद करतात समाजात मित्रांसोबत, तेव्हा त्यांची भाषा विकसित होत असते. अपंग मुलांसाठी शिक्षकाने काय करावे? तर शिक्षणाची पद्धत बदलावे. आपण बघितलं मित्रांनो की काही मुलं अपंग असतात, काही मुलं नॉर्मल असतात. तर नॉर्मल मुलांना आपण जसं शिकवतो तसं काय आपण अपंग मुलांना शिकवू शकत नाही. त्यासाठी शिक्षकांनी आपली शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे. किशोरवयीन मुलांमध्ये कोणता बदल अधिक दिसतो? तर तीव्र भावनिक बदल. जे किशोरवयामध्ये मुलं असतात त्यांच्यामध्ये तीव्र भावनिक बदल असतात. त्यांची भावना बदलत असतात, चेंजेस होत राहतात, ते आपल्याला दिसून येतं. बालकांचे चुकीचे वर्तन सुधारण्यासाठी काय करावे? तर याचं उत्तर आहे प्रेमाने समजावावे. जेव्हा बालकांचे चुकीचे वर्तन असतात त्यांना आपण मारून रागवून समजावू शकत नाही. आपल्याला त्यांना प्रेमाने समजावावं लागतं, तेव्हा ते कुठेतरी समजतात. लर्निंग बाय डुईंग कोणाशी संबंधित आहे? तर जॉन डेवी यांच्याशी संबंधित काय आहे? लर्निंग बाय डुईंग हा IMP प्रश्न आहे मित्रांनो, पेपरला खूप वेळा विचारतो, तर लक्षात ठेवा. लर्निंग बाय डुईंग कोणाशी संबंधित आहे? तर जॉन डेवी याच्याशी संबंधित आहे. मुलांचे लक्ष कुठे जास्त टिकते? तर क्रियात्मक शिक्षण. क्रियात्मक म्हणजे ज्या शिक्षणामध्ये क्रिया घडत असते, काही ॲक्टिव्हिटी घडत असते, त्याच्यामध्ये मुलांचे लक्ष जास्त टिकल असतं. म्हणून शिक्षकांनी शिकवताना ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये शिकवलं पाहिजे, ज्याच्याने लवकर मुलांच्या डोक्यात फिट होईल ते प्रश्न. बहिऱ्या मुलांसाठी योग्य पद्धत. जे मुलं ऐकू शकत नाही त्यांच्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे? तर साईन लँग्वेज. म्हणजे ते डोळ्याने बघून फक्त समजू शकता की आपण त्यांना काय शिकवतोय. मोटिवेशन म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे, उद्दीपक शक्ती. आपण त्यांना उद्दीपक शक्ती देतो, म्हणजे त्याला आपण मोटिवेट करतो, प्रोत्साहन देतो त्यांना.
मुलांच्या चुका म्हणजे शिकण्याची संधी. आपल्याला माहिती आहे लहान मुलं असतात, चुकत असतात, शिकत असतात. म्हणजे मुलांच्या चुका म्हणजे काय असतात, शिकण्याची संधी भेटते त्यांना. जेवढं चुकतात ते तेवढं शिकत जातात. कन्स्ट्रक्टिव्हिझम कोणाशी संबंधित आहे? तर PI कन्स्ट्रक्टिव्हिझम कशाशी संबंधित आहे? तर PI संबंधित आहे. भावनिक विकासासाठी काय आवश्यक? तर त्या प्रेम व सुरक्षितता. भावनिक विकासासाठी त्यांना मुलांना प्रेम आणि सुरक्षिततेची खूप गरज असते. CWSN IMP प्रश्न. CWSN पूर्ण रूप. त्याचं उत्तर काय? चाइल्ड विथ स्पेशल नीड्स हे याचं पूर्ण रूप आहे. मुलांची कुतूहल वृत्ती कशामुळे वाढते? प्रश्न विचारणे. मुलांचे कुतूहल वृत्ती कशामुळे वाढते? तर जेवढा मुलं प्रश्न विचारतील त्यांची कुतूहल वृत्ती त्याच्या दुप्पट वाढेल. शिकणाऱ्यांची गती कशी असते? सर्वात फरक. म्हणजे शिकणाऱ्यांची गती कशी? सर्वात फरक असते. रिवॉर्डचा प्रभाव काय? तर शिकणे वाढते. रिवॉर्डचा प्रभाव काय वाढतं? शिकणे वाढते. स्मृती टिकवण्यासाठी मुलांना काय करावे? तर पुनरावृत्ती परत तेच गोष्ट करत राहणे म्हणजे पुनरावृत्ती होय. जर आपल्याला आपली स्मृती वाढायची असेल, मेमरी पॉवर, तर आपल्याला पुनरावृत्ती म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते. तीच गोष्ट परत करावं लागतं आपल्याला. PI यांच्या मते सिम्बॉलिक थिंकिंग कोणत्या टप्प्यात असतं? तर प्री ऑपरेशनलमध्ये त्याचे PI सिम्बॉलिक थिंकिंग असतात. वर्तनवाद कोणाशी संबंधित आहे? तर स्निकरशी संबंधित काय आहे? वर्तनवाद हे संबंधित आहे. मुलांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय? IMP हे सेल्फ कॉन्फिडन्स कसे वाढते? तर प्रोत्साहनाने. आपण त्यांना जेव्हा मोटिवेट करतो तेव्हा त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स येतं. मुलांची सामाजिक कौशल्य विकसित होतात. कशामुळे होतात? समूह क्रियाकलापातून. मुलांची सामाजिक कौशल्य विकसित होतात कशामुळे? समूह क्रियाकलापातून त्यांचे सामाजिक कौशल्य विकसित होत असतात. विविध मुलांना विविध प्रकारे शिकण्याची प्रक्रिया म्हणतात. त्या काय म्हणतात? भेदात्मक शिक्षण. त्याच्यामध्ये विविध प्रक्रिया करून आपण मुलांना शिकवू शकतो. पनिशमेंटचा परिणाम काय होता? भीती व नकारात्मक. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, जेव्हा मुलं चुकतात किंवा मस्ती करतात आपण त्यांना पनिशमेंट देतो. त्या पनिशमेंटमुळे काय होतं? मुलांच्या मनात भीती व नकारात्मक बसते. म्हणून सरकारने नियम काढले की पोरांना रागवायचं नाही, मारायचं नाही. म्हणून पनिशमेंट आता खूप कमी झालेलं आहे. मुलांची सर्वात जास्त शिकण्याची क्षमता कशी काय म्हणतात? अनुभवातून. जेवढं मुलं अनुभवी बनतात म्हणजे जेवढं ते अनुभवी बनत जातात तेव्हा ते जास्त शिकण्याची क्षमता त्यांची वाढत जाते. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी म्हणजे नाविन्यपूर्ण विचार म्हणजे काहीतरी नवीन करत राहणं, त्याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. मुलांमध्ये भाषा शिकण्याचा पहिला टप्पा तर असतं गुगली करणे, बॅबलिंग. म्हणजे मुलं गुगली करणे म्हणजे बॅबलिंग करत असतात. त्याच्यामध्ये शिकण्याची भाषा त्यांची प्रॉपर शिकत नाही, ते चुका करता शिकतात. त्याला म्हणतात बॅबलिंग म्हणजे गुगली करणे. मुलांची शिकण्याची पहिली टप्पा असतो. शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती असते? हा IMP प्रश्न आहे. शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती असते? तर मार्गदर्शन करणे. आपला चांगला जर शिक्षक भेटला तर स्टुडंट पण चांगला घडतो. म्हणून सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे मार्गदर्शन करणे, ते पण योग्य पद्धतीने, योग्य मार्गामध्ये. मुलाच्या शिकण्याला काय अडथळा आणते? तर भीती व दडपण. जेव्हा मुलगा शिकायला लागतो तेव्हा त्याला अडथळा खूप येतात. कशामुळे आता? तो एक तर शिक्षकाला घाबरतो किंवा अभ्यास करायला घाबरतो. म्हणून हे IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पावलोवचा प्रयोग कशात होतो? कुत्र्यासोबत. कुत्र्यासोबत. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? आतून येणारी इच्छाशक्ती. आपण म्हणतो ना आपल्या हातातून एक इच्छाशक्ती जागृत होतीये, त्याला म्हणतात इंट्रिन्सिक मोटिवेशन. शिक्षक विद्यार्थ्यांची प्रगती का तपासतो? सुधारण्यासाठी. प्रत्येक विद्यार्थ्याची आपण प्रगती तपासत असतो की त्याच्यामध्ये किती बदल झालेला आहे, किती नाही, किती कमी आहे, किती जास्त आहे.
त्याची सुधारणा करायची कुठं जास्त गरज आहे कुठं नाही हे आपण बघत असतो, म्हणून हे मोस्ट इम्पॉर्टंट IMP नोट आहे, लक्षात राहू द्या. मुलांमध्ये आत्मनियंत्रण कसे येते? तर हळूहळू शिकून. मुलांमध्ये आत्मनियंत्रण हे हळूहळू शिकून होते. अचानक त्यांच्यामध्ये आत्मनियंत्रण घडवता येत नाही, ते हळूहळू होत जातात. हे पण IMP प्रश्न आहे, लक्षात राहू दे मित्रांनो. पालक शिक्षक सहकार्याने काय वाढते? तर मुलांची प्रगती. जेव्हा मुलांना शिक्षकांचे सहकार्य भेटतं तेव्हा मुलांची प्रगती वाढते. कारण सर्वात जास्त जवळचे ते पालक शिक्षकांचेच असतात मुलं. शेवटचा प्रश्न बघणार आहोत आपण मित्रांनो. मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे मानसशास्त्र कोणतं? तर वर्तनशास्त्र हे मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे मानसशास्त्र असतात. शेवटचा प्रश्न, बालक हे काय? तर सक्रिय निर्माते. बालक काय असतं? सक्रिय निर्माते असतात. तर हे होते आपले CTETचे 50 इम्पॉर्टंट अँड IMP प्रश्न. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो, फक्त तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला मोटिवेट करतं. तर लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जेवढा जास्त शेअर करता येईल करा. आणि तुमचे काही कमेंट्स असतील, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.